हॅलो एव्हरीवन, यूपीएससी आणि एपिक मराठी चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, काही कारणास्तव आपली आन्सर रायटिंगची सिरीज मधात थांबली होती, ती आपण पुन्हा एकदा रिस्टार्ट करतो आहे. ज्यामध्ये मी आता GS 2 जो होता, ज्यामध्ये पॉलिटिकल सायन्स, सोशॉलॉजी आणि काही इंटरनॅशनल रिलेशनचे क्वेश्चन अगोदरच आपण 10 ते 15 क्वेश्चन सॉल्व्ह केले आहेत. तर आता आपण GS 4 जे आहे मित्रांनो, ते GS 4 मधले क्वेश्चन इथे सॉल्व्ह करतो आहे. ज्यामध्ये युपीएससीने जे 2022, 23, 24 या 3 वर्षात जे GS 4 मध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत ते आपण इथे 1 बाय 1 इथे सॉल्व्ह करतोय. तर 2022 मध्ये GS 4 मध्ये यूपीएससीने एक प्रश्न विचारला होता, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की अगर किसी देश को भ्रष्टाचार मुक्त करना है और खूबसूरत दिमाग का देश बनाना है तो मैं दृढ़ता से मानता हूँ कि 3 प्रमुख सामाजिक समाज सदस्य है जो बदलाव ला सकते हैं. वे है पिता, माता और शिक्षक. आणि हा एक विचार आहे जे भारताचे पूर्व राष्ट्रपती होते APJ अब्दुल कलाम यांचा विचार आहे. आणि या विचारांमध्ये त्यांनी जे वाक्य म्हटलं आहे त्याला आपल्याला म्हणजे विस्तृत त्याचं स्पष्टीकरण इथे करण्याची इथे आपल्याला उत्तरामध्ये अपेक्षित आहे. तर हे जे प्रश्न आहे तुम्हाला सर्वांना समजलं असेलच. प्रश्नामध्ये यांचं म्हणणं आहे की कुठल्याही देशाला जर करप्शन फ्री, पूर्ण भ्रष्टाचार मुक्त करायचं असेल तर कुठल्याही व्यक्तीचा जो आहे लहानपणापासूनच त्याला पालक व शिक्षकांनी जे दिलेली शिकवण आहे त्याचं खूप मोठं योगदान असते कुठलाही देश भ्रष्टाचार मुक्त बनवण्यात. तर तेच जे विचार आहे त्याचं आपल्याला इथे स्पष्टीकरण त्यांनी मागितलं होतं आणि तेच आपण इथे लिहिलेलं आहे. बघा, ते मी प्रस्तावना लिहिलेली आहे. भारताचे पूर्व राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे वाक्य भावी पिढ्यांना नैतिक मूल्यांना, भावी पिढ्यांच्या नैतिक मूल्यांना आणि नैतिक तत्वांना आकार देण्यामध्ये पालक आणि शिक्षकांचे महत्व अधोरेखित करते. म्हणजे पहिले तुम्ही प्रस्तावनेमध्ये हे लिहिलं आहे की यांनी जे वाक्य लिहिलेलं आहे ते वाक्यांचं त्यांचं एक ऍक्च्युअल मिनिंग काय आहे, म्हणजे ते वाक्याचा जे अर्थ आहे एक विस्तृत स्पष्टीकरण ते मी ते शॉर्ट मध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. की भारताचे पूर्व राष्ट्रपती आहेत APJ अब्दुल कलाम यांचे वाक्य भावी पिढ्यांच्या नैतिक मूल्यांना आणि नैतिक तत्वांना आकार देण्यामध्ये पालक आणि शिक्षकांचे महत्व अधोरेखित करते. मग त्यानंतर इथे त्यांनी म्हटलेलं आहे प्रश्नामध्ये की 3 सामाजिक सदस्य जो बदलाव ला सकते. कोणते कोणते? पिता, माता आणि शिक्षक. पिता माता म्हणजे आपण एकत्र करून त्यांना पालक म्हटलं आणि शिक्षक म्हणजे पालक आणि शिक्षक या दोघांचं खूप मोठं योगदान आहे देशाला भ्रष्टाचार मुक्त करण्यात. तर तसंच आपण इथे या उत्तराचे जे मेन बॉडी आहे त्यामध्ये आपण लिहिलेलं आहे. प्रश्नामध्ये दिलेल्या विचाराचे स्पष्टीकरण देण्यासाठी काही उदाहरणे दिलेली आहेत आपण. जशी पालकांची काय भूमिका आहे ते आपण लिहिले आणि त्यानंतर शिक्षकांची भूमिका. तर पालकांच्या भूमिकेमध्ये आपण लिहिलेलं आहे पालक त्यांच्या मुलांमध्ये नैतिक मूल्ये आणि नीतिमत्ता रुजवण्यात महत्वाची भूमिका बजावतात. डेफिनेटली. त्यानंतर मुले त्यांच्या पालकांचे वर्तन पाहून आणि त्यांच्या कृतींचे अनुकरण करून शिकतात. आणि पालक स्वतःच्या जीवनात प्रामाणिक, आदरयुक्त आणि जबाबदार राहून एक चांगले उदाहरण मांडू शकतात. म्हणजे पालकांची किती मोठी भूमिका आहे एक त्यांच्या मुलांना आपण म्हणू की एक नैतिक दृष्ट्या एक योग्य व्यक्ती बनवण्यासाठी ते आपण इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण पुन्हा एकदा बघा, मी जे मेन पॉइंट लिहिलेले आहेत. पालक त्यांच्या मुलांमध्ये नैतिक मूल्ये आणि नीतिमत्ता रुजवण्यात महत्वाची भूमिका बजावतात. नैतिक मूल्य आणि नीतिमत्ता का बरं लिहिलाय? कारण हा प्रश्न मित्रांनो GS 4चा आहे, ज्याला नीतिशास्त्र म्हणतो आपण, बरोबर. त्यामुळे मी या जे आहेत हे वर्ड जे आहेत नैतिक मूल्य, नीतिमत्ता हे इथे मेन्शन केलेले आहेत. त्यानंतर जशी पालकांची भूमिका आहे तर त्यानंतर तशीच यांच्याच आपण म्हणू इतकी किंवा बरोबरीची एक शिक्षकांची सुद्धा भूमिका असते विद्यार्थ्यांना घडवण्यात. ती भूमिका सुद्धा आपण इथे लिहिलेली आहे. शिक्षकांच्या भूमिकेमध्ये आपण लिहिलेलं आहे की शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांच्या नैतिक मूल्यांना आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावतात. ते त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांची कृती व निर्णयांमध्ये प्रामाणिक, निष्पक्ष आणि जबाबदार राहण्यास प्रेरित करू शकतात. शिक्षक स्वतःच्या नैतिक वर्तनाचा आधार घेऊन संघर्ष करत असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि आधार देऊन नैतिक वर्तनाला प्रोत्साहन देऊ शकतात. म्हणजे जशी पालकांची भूमिका असते लहानपणापासून एक संगोपन करणे व त्या मुलांवर चांगले संस्कार बाळगणे, नैतिक दृष्ट्या त्यांना चांगलं बनवणे, तसेच ते जसे जसे मोठे होत जातील तसे तसे शिक्षकांची सुद्धा एक खूप महत्वाची व मौल्यवान भूमिका आपण इथे मांडलेली आहे. त्यानंतर ज्याचा आपण एक निष्कर्ष लिहिलेला आहे. निष्कर्षामध्ये आपण मांडलेलं आहे की नैतिक वर्तनाला प्रोत्साहन देऊन आणि नैतिक मूल्ये रुजवून आपण एक
आपण एक अधिक न्याय म्हणजे जास्तीत जास्त न्याय आणि समतापूर्ण समाज निर्माण करू शकतो. प्रत्येकामध्ये जर आपण नैतिक वर्तनाची शिकवण दिली, पालकांना जर आपण त्याबद्दल मार्गदर्शन दिलं व पालकांनी सुद्धा तशीच वागणूक मुलांना देऊन त्याबद्दल जर मुलांना मार्गदर्शन दिलं तर नक्कीच आपण न्याय आणि समतापूर्ण समाज निर्माण करू शकतो, जिथे भ्रष्टाचार मुक्त समाज निर्माण करून प्रत्येकाला सामाजिक जबाबदारीने वागण्यास प्रोत्साहित केले जाईल. म्हणजे आपण एक असा समाज निर्माण करू शकतो जो भ्रष्टाचार मुक्त राहील व प्रत्येकाला त्याच्या सामाजिक जबाबदारीसाठी प्रोत्साहित केले जाईल. ठीक आहे, तर हे आहे मित्रांनो या प्रश्नाचा निष्कर्ष आणि हे लिहिलेलं आहे आपण या प्रश्नाचा 2022 मध्ये विचारलेल्या डॉक्टर APJ अब्दुल कलामच्या या विचारांचं स्पष्टीकरण. ओके, तर हा मित्रांनो GS4 चा पहिला प्रश्न. असेच आपण 2022 मध्ये विचारलेले पहिले पूर्ण घेऊ, मग 23 आणि मग 24. ओके, तर भेटूया लगेच नवीन उत्तरामध्ये नवीन प्रश्नासह. तोपर्यंत जय हिंद.